ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಬ್ಯಾಂಕ್ ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕ್ ವಿ ಅಪೋಸ್. आप देख रहे हैं बीजापुर समय, मैं आपके साथ खलील कलादगी। सार्वजनिक क्षेत्र के बैंकों के कर्मचारी सरकार के बैंकों को निजीकरण करने के फैसले के विरोध में 16 और 17 दिसंबर को 2 दिवसीय देशव्यापी हड़ताल का आह्वान किया है। एक ओर मोदी सरकार तमाम सरकारी बैंकों को निजीकरण करने की योजना बना रही है, वहीं दूसरी ओर सार्वजनिक बैंकों के लाखों कर्मचारी सरकार के इस फैसले के खिलाफ खड़े हो गए हैं। कर्मचारियों ने निजीकरण के खिलाफ पूरे देश में आज यानी 16 और 17 दिसंबर को देशव्यापी हड़ताल ऑल इंडिया स्ट्राइक कर रहे हैं। इसी के चलते आज शहर ए बीजापुर के श्री सिद्धेश्वर मंदिर के करीब स्थित केनरा बैंक और सिंडिकेट बैंक के सामने बड़ी संख्या में विभिन्न बैंकों के कर्मचारी जमा होकर केंद्र सरकार द्वारा इस शीतकालीन सत्र में सार्वजनिक बैंकों के कानून में अमेंडमेंट करके बैंकों को निजीकरण करने जा रही है। इस विधेयक के खिलाफ प्रदर्शन करते हुए यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस और जॉइंट फोरम ऑफ ग्रामीण बैंक यूनियंस की ओर से बैंक अधिकारी और कर्मचारियों ने विरोध व्यक्त करते हुए 2 दिवसीय हड़ताल घोषित की है। इस मौके पर बात करते हुए ऑल इंडिया ग्रामीण बैंक एम्प्लॉयज एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी और यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस के मेंबर जी गांधी ने कहा कि तकरीबन 10 लाख बैंक अधिकारी और कर्मचारियों ने मिलकर केंद्र सरकार द्वारा ला रहे बैंक निजीकरण विधेयक का विरोध व्यक्त करते हुए 16 और 17 दिसंबर 2 दिन के लिए देशव्यापी बैंक कर्मचारियों की हड़ताल का आह्वान किया गया है। सरकार की सभी योजनाओं को हमने देश के कोने कोने तक पहुंचाया है, जिसका कई लोग फायदा उठा रहे हैं, मगर प्राइवेट बैंकों का इसमें कोई भी रोल नहीं रहा है। फिर भी सरकार सार्वजनिक बैंकों को प्राइवेट करने जा रही है। बैंक निजीकरण होने से ना सिर्फ हमें बल्कि आम लोगों को भी इसका काफ़ी नुकसान होगा। हम किसी भी सूरत में इसे होने नहीं देंगे, क्योंकि लोगों का तकरीबन 2 लाख करोड़ से भी ज़्यादा पैसा इन बैंकों में डिपॉजिट है। अगर बैंक प्राइवेट हो जाती है तो यह सभी डिपॉजिट महफूज नहीं रहेंगे। प्राइवेट बैंक डूबने के कई मिसालें मौजूद हैं, इसलिए आम लोगों को थोड़ा कष्ट होने के बावजूद वह भी हमारा साथ दें। अगर इन 2 दिनों के भीतर यह विधेयक वापस नहीं लिया गया तो आने वाले दिनों में यह आंदोलन इसी तरह जारी रखने की चेतावनी देते हुए और भी कई जानकारी दी ऑल इंडिया ग्रामीण बैंक एम्प्लॉयज एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी और यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस के मेंबर जी गांधी ने। वित्त मंत्री हाय हाय हमारी मांगे पूरी करो, हमारे मांगे पूरी करो, अरे आवाज दो। प्राइवेटाइजेशन ऑफ पब्लिक सेक्टर बैंक वी अपोज, प्राइवेटाइजेशन ऑफ पब्लिक सेक्टर बैंक वी अपोज, रिट्रोग्रेड बैंकिंग रिफॉर्म वी अपोज, रिट्रोग्रेड बैंकिंग रिफॉर्म वी अपोज, ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಬ್ಯಾಂಕ್ ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕ್ ವಿ ಅಪೋಸ್. अरे भाई आवाज. Regulation Act Amendment we condemn. Pay parity on farming responsibility we demand. The attitude of government we condemn. Our demand just and right. Our demand just and right. Privatization of public sector banks we oppose. UFBU जिंदाबाद. March on comrades. UFBU जिंदाबाद. UFBU जिंदाबाद.
Employees and officers unity जिंदाबाद. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡುವ ವಿಧೇಯಕವನ್ನು ಈ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದೆ. ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಯುನೈಟೆಡ್ ಫೋರಮ್ ಆಫ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಯೂನಿಯನ್ಸ್, ಜಾಯಿಂಟ್ ಫೋರಮ್ ಆಫ್ ಗ್ರಾಮೀಣ ಬ್ಯಾಂಕ್ ಯೂನಿಯನ್ಸ್, ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ನೌಕರರು 2 ದಿನದ ಮುಷ್ಕರಕ್ಕೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಡಿಸೆಂಬರ್ 16 ಮತ್ತು 17. ನಿನ್ನೆ ಸಾಯಂಕಾಲದವರೆಗೂ ಕೇಂದ್ರ ಕಾರ್ಮಿಕ ಆಯುಕ್ತರ ಮುಂದೆ ಸಂಧಾನ ಒಂದು ಏರ್ಪಟ್ಟಿತ್ತು. ಆದರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ಒಂದು ಭರವಸೆ ಕೊಡದೇ ಇದ್ದ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ಧಾರವಾದಂಥ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕುಗಳನ್ನು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡೋದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನಾವು ಈ 2 ದಿನದ ಮುಷ್ಕರವನ್ನು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸಂಘಟನೆಗಳು ಯುನೈಟೆಡ್ ಫೋರಮ್ ಆಫ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಯೂನಿಯನ್ಸ್ ಮತ್ತು ಜಾಯಿಂಟ್ ಫೋರಮ್ ಆಫ್ ಗ್ರಾಮೀಣ ಬ್ಯಾಂಕ್ ಯೂನಿಯನ್ ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ನೌಕರರು ಈ 2 ದಿನದ ನಂತರ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ತನ್ನ ನಿರ್ಣಯ ತಿಳಿಸದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಹೋರಾಟ ಮಾಡಲು ತಯಾರಿದ್ದೇವೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕುಗಳನ್ನು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಬಾರ್ದು. ಇದು ಕೇವಲ ಬ್ಯಾಂಕ್ ನೌಕರರ ಚಿಂತನೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಕೂಡ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಯೋಜನೆಗಳು, ಜನ್ಧನ್ ಯೋಜನೆ ತಗೋರಿ, ಮುದ್ರಾ ಯೋಜನೆ ತಗೋರಿ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆರೋಗ್ಯ ಸುರಕ್ಷೆ ಇರಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಯೋಜನೆಗಳು ಏನದಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಇಡೀ ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟಿಸಿದ್ದೇವೆ, ಅದರ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಯಾವುದೇ ಒಂದು ಇದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಗಳು ಯಾವುದೂ ಜಾರಿಗೆ ತರೋದಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಈ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕುಗಳನ್ನು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಿ ಈ ಖಾಸಗಿಯವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕುಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಠೇವಣಿ ಇದೆ, ಸಾರ್ವಜನಿಕರ ಠೇವಣಿ ಇದೆ. ಆ ಠೇವಣಿ ಖಾಸಗಿಯವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅದು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರೈವೇಟ್ ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಸಾಕಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇವು ದಿವಾಳಿ ಆಗಿದ್ದಾವೆ, ಸಾರ್ವಜನಿಕರ ಠೇವಣಿಯನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರಬಾರ್ದು. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಏನದಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕುಗಳನ್ನು ಖಾಸಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಇದು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಈ 2 ದಿನದ ಮುಷ್ಕರವನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸಂಘಟನೆ ಏನು ನಿರ್ಧಾರ ತಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಅದರಂತೆ ನಾವು ಕೂಡ ಮತ್ತೆ ಮುಷ್ಕರದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಈ 2 ದಿನದ ಮುಷ್ಕರ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಂಟೈರ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಲ್ಲ ನೌಕರರು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮುಷ್ಕರದಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ಇದರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಅವರು ಠೇವಣಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಇರಬೇಕು, ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಇದು ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ಬ್ಯಾಂಕುಗಳಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯಾವುದೇ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಬೆನಿಫಿಟ್ ಇಲ್ಲ, ಇದು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ, ಯಾಕಂದರೆ 1969ಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆತೆ ಎಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಸಾರ್ವಜನಿಕ ಖಾಸಗಿ ಬ್ಯಾಂಕುಗಳೇ ಇದ್ದು. ಆವತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾರೂ ಕೇವಲ 8,000 ಬ್ರಾಂಚ್ಗಳಿದ್ದು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ. ಆದರೆ ಇವತ್ತಿಂದ 1,50,000 ಶಾಖೆಗಳಿದ್ದಾವೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ. ಅಷ್ಟು ಶಾಖೆಗಳು ಜನರಿಗೆ ಸೇವೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅಂಥ ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ಉಪಯೋಗ ಆದಂಥ ಬ್ಯಾಂಕುಗಳನ್ನು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಇದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ 2 ದಿನದ ಮುಷ್ಕರ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಾವು ಹೊಂಟಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ ನಾಳೆ ಕೂಡ ನಾವು ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಮುಂದುಗಡೆ ನಾವು ಮತ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿ ನಾವು ಮುಷ್ಕರದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತೇವೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಾವು ಜಿ ಗಾಂಧಿ, ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಗ್ರಾಮೀಣ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಹಾಗೂ ಮೆंबर ऑफ द यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस. थैंक यू. 2 दिन का देशव्यापी हड़ताल यूपी के हिसाब से हम बैंक नौकरों ने कर रहे हैं. क्यों के लिए बोले तो बैंक प्राइवेटाइजेशन का विधेयक को मंडन कर रहे. कल तक जो बात हमारा संधान हुआ था वो विफल होने के बाद देशव्यापी अभी ये हड़ताल चल रहे. किसी लिए बोलो तो ये सार्वजनिक का जो मुद्दा है, अमाउंट है, वो प्राइवेटाइजेशन होने के बाद इतना गारंटी पब्लिक को नहीं मिलता. और केंद्र सरकार का सब जो योजना है वो राष्ट्रीयकृत बैंक से ही होता है. और एक बात ये है कि राष्ट्र का जो बैनल बोलते हैं, बैकबोन, ये राष्ट्रीयकृत बैंक होता है. इसलिए जो हमारा मांगे पूरे नहीं हुआ कल तक, इसलिए हम देशव्यापी 2 दिन का हड़ताल कर रहे यूएबी के इसके कॉल के बाद. और कल भी ये जारी रहेगा. अगर हमारा मांगे नहीं पूरा हुआ तो आगे भी हम स्ट्रांग
हड़ताल करेंगे, हमारा मांगे पूरे करेंगे। ये हड़ताल किसकी ओर से किया जा रहा है? ये भी यूनाइटेड फॉर्म ऑफ बैंक यूनियंस ऑल आओ, बहुत संगठन है, बैंक यूनियन का संगठन है। चलेगा ये हड़ताल? अभी कल भी है, अभी हमारा मांगे पूरे नहीं हो रहे तो अभी कल भी हम आगे भी ये हड़ताल दे रहे हैं। क्या मांग है आपकी? मांग प्राइवेटाइजेशन, अगेंस्ट प्राइवेटाइजेशन। प्राइवेटाइजेशन अभी करने का मुद्दा जो चल रहे है उसका हिसाब से हम ये कर रहे हैं, ये हड़ताल कर रहे हैं। अभी हम हड़ताल करेंगे, ये सार्वजनिक हितासक्ति में कर रहे हैं हम। सार्वजनिक का जो अमाउंट रहता है बैंक में और केंद्र सरकार का जो योजना जारी करने के लिए सार्वजनिक बैंक ही होता है, प्राइवेटाइजेशन प्राइवेट बैंक में उतना नहीं मिलता। जनधन अकाउंट बोलो, सब जारी हमारा जो सार्वजनिक बैंक बोलो तो नेशनलाइज बैंक जो होता है वो सब लोगों का होता है बैंक। बैंक बंद होने से कस्टमर को काफी ये इसका हमके भी ये है हिसाब से, लेकिन हम गवर्नमेंट सोचना चाहिए। आपका नाम सर? श्रीकांत, अभी बीडीबी का प्रेसिडेंट है और यूनियन बैंक का सीसी मेंबर हूँ। तुझे पता है अब घर बैठे सब कुछ मिलेगा, मतलब फूड, ग्रोसरी, राव, चिकन, मटन, फिश, वेजिटेबल्स, फ्रूट, जूस, मिठाई, मेडिसिन, चाय और पान भी, वो भी अपने मनपसंद शॉप से सिर्फ 30 मिनट में अपने घर तक। अरे वाह, मैं तो अभी ऑर्डर करती हूँ। क्या बताया? ऐप का नाम बिगोस। तुम इस ऐप के बारे में किसी को मत बताना। सुना आपने? किसी को मत बताना। जुड़े रहिएगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ।